मित्रांनो, आपल्या समाजामध्ये स्त्री हा असा घटक आहे जो उपेक्षित असणाऱ्या वर्गामध्ये मोडतो. पण या स्त्रियांमध्येही आणखी एक उपेक्षित घटक आहे, त्या म्हणजे वेश्या अर्थात देहविक्रय करणाऱ्या महिला. या महिलांच्या अडचणी काय आहेत, त्या कुठल्या प्रॉब्लेम्सना फेस करतात, हे अनेक लोकांना माहिती नसतं. पण हीच जी माहिती आहे ते देण्याचं काम एका पुस्तकाने केलंय आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेक्स वर्कर. या पुस्तकाच्या लेखिका आहेत नलिनी जमीला आणि अवघ्या 1,400 पानांचं हे पुस्तक आहे. पण हे पुस्तक वाचल्यानंतर देहविक्रय करणाऱ्या महिलांचं विश्व काय आहे, त्यांना नेमक्या कुठल्या अडचणी असतात, त्यांना नेमका कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्सना तोंड द्यावं लागतं, याची सगळी कहाणी जी आहे ती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे नलिनी जमीला यांचं हे एका प्रकारचं आत्मचरित्र आहे. त्यांनी अनेक वर्ष देहविक्री व्यवसाय केलेला आहे आणि स्वतःच्या अनुभवांमधनं त्यांना देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या नेमक्या अडचणी काय आहेत त्या समजलेल्या आहेत आणि त्याच अडचणी त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. मित्रांनो, पोलिसांवरती या समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी असते, पण हेच पोलीस देहविक्रय करणाऱ्या महिलांचे भक्षक होतात. गुंडे मवाली तर वेश्यांना त्रास देणारे असतातच, पण आपल्या समाजामध्ये जे चांगले म्हणून म्हणणारे लोक असतात तेच या वेश्यांवरती अनवणित अत्याचार करतात. याचीच कहाणी जी आहे ती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या पुस्तकामध्ये वेश्यांचा संघर्ष आहे, वेश्यांच्या अडचणी आहेत, वेश्यांची मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती नेमकी कशी असते, त्यांना कुठल्या कुठल्या दिव्यातनं जावं लागतं, याची सगळी जी कहाणी आहे ती तुम्हाला या 1,400 पानांच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. अवश्य पुस्तक वाचा. मूळ मल्याळी भाषेमधलं हे पुस्तक आहे, त्याचा मराठी अनुवाद झालेला आहे, त्यामुळं मराठी वाचकांना हे पुस्तक वाचण्यासाठी अगदी सहज उपलब्ध झालेलं आहे. या पुस्तकाचा रिव्ह्यू देखील मी केलेला आहे, तो तुम्हाला प्रज्वलढगे.wordpress.com या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. अवश्य पुस्तक वाचा. नलिनी जमीला यांचं सेक्स वर्कर.